भारतातील प्रमुख भाग बाजार म्हणून मुंबई भाग बाजार म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि दुसरा म्हणजे राष्ट्रीय भाग बाजार म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणून ओळखले जातात। त्यामधील पहिला म्हणजे मुंबई भाग बाजार म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा मुंबई येथील दलाल स्ट्रीटवर असणाऱ्या या भाग बाजाराची स्थापना 1875 साली करण्यात आली। त्यावेळी हा भाग बाजार नेटिव्ह शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन या नावाने ओळखला जाईल। हा भाग बाजार आशियातील पहिला भाग बाजार म्हणून ओळखला जातो। हा भारतातील पहिला सूचीबद्ध भाग बाजार आहे। भांडवलाच्या बाजार किमतीनुसार हा जगातील 11व्या क्रमांकाचा मोठा भाग बाजार आहे। या भाग बाजारात सर्वात जास्त म्हणजेच 5000 पेक्षा जास्त कंपन्यांनी नोंद केलेली आहे। हा भाग बाजार कंपनी कायदा 1956 अंतर्गत नोंदणीकृत भाग बाजार आहे। 1992 साली मुंबई भाग बाजाराने इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग यंत्रणा स्वीकारली। या स्वयंचलित व दर्शनी पटलावर दर्शा आधारित यंत्रणेला BSE ऑनलाईन ट्रेडिंग म्हणजेच बोल्ट असे संबोधले जाते। तसेच जगभरातील गुंतवणूकदारांना मुंबई भाग बाजारासोबत जोडण्यासाठी या भाग बाजाराने स्वतंत्र इंटरनेटवर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। त्यानंतरचा दुसरा भाग बाजार म्हणजे राष्ट्रीय भाग बाजार म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज। 1992 रोजी भारतातील काही प्रमुख वित्तीय संस्थांनी एकत्र येऊन राष्ट्रीय भाग बाजाराची एक कंपनी स्थापन केली। 1993 साली प्रतिभूती करार नियमन कायदा 1956 अंतर्गत भाग बाजार म्हणून याला मान्यता मिळाली आणि 1994 साली या भाग बाजाराने आपल्या व्यवहाराला सुरुवात केली। राष्ट्रीय भाग बाजार हा भारतातील एक मोठा अत्याधुनिक भाग बाजार म्हणून ओळखला जातो। मुंबई येथे असलेल्या या भाग बाजारात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चालणारी देशातील पहिल्या भाग बाजाराबाबतची नोंद होती। गुंतवणूकदारांना पूर्णपणे स्वयंचलित स्क्रीन आधारित इलेक्ट्रॉनिक व्यापार प्रणाली प्रदान करणारा हा देशातील पहिला आधुनिक भाग बाजार आहे। 1996 साली सादर केलेल्या राष्ट्रीय भाग बाजाराच्या निर्देशांक म्हणजेच निफ्टी या नावाने हा भाग बाजार ओळखला जातो।